दिवसाची नवीन सुरुवात. मी आली आहे माझ्या बाबाच्या शेतामध्ये. हे बघा तिकडे एमटाचे ढिग दिसते. पूर्ण वावर खाली झालेलं आहे. हे बघा हे घेऊन चाललंय मुक्ताला. पूर्ण अख्खं शेत खाली झालेलं आहे. तर आता मी जात आहे तिकडे. आता जस्ट आले इकडनं रस्ता यायसाठी. आता आले आणि आता निघते. ताराला क्रॉस करून जायचं आहे, म्हणजे खाली करून जायचं आहे. मग जेव्हा जाईल ना तेव्हा बांधून देणार. हे बघा मुक्ता आणि नील तर आधीच गेले. इथे मस्त कापूस लावलेला होता. ते जे दिसतंय ना, झूम करून दाखवते तुम्हाला, ते मोठे वडिलाचं घर आहे, शेतामध्येच आहे. आणि हे बाबाचं आहे माझ्या. तर सूर्यप्रकाश इकडे येत आहे तर त्याच्यामुळे दिसून नाही राहिलं बरोबर. आणि इथे मस्त मिरच्या, हरभरा सर्व लावलेलं होतं. फक्त तिथे मिरच्या आहे, मिरच्या काढणं चालू आहे. आखरी आता तेवढंच फक्त एक जागा हिरवी हिरवी दिसते तुम्हाला. ती काढली की अख्खं शेत मग खाली होऊन जाईल. सर्वजण येऊन आहे इथे, मोठी आई वगैरे. हे बघा बाबा मिरचीचे झाड तोडून आणून देत आहे. आणि अरे इथे कंपाऊंड आहे का? हे बघा हा काम करून थकलाय आणि बैलबंडीवर बसलाय. मिरच्या तोडणं चालू आहे वाटते. हो मी कोण म्हणत होतं? हो का? फोटो घेऊ, व्हिडिओज घेते की. हे बघा हंबाला हात लावलाय. तिला खूप नवल वाटत आहे. मिरच्या तोडणं चालू आहे. आहे मोठी आई आली आहे माझी. बाबांनी झाडं आणून दिले सावलीमध्ये, मिरच्या तोडत आहे. हे आहे घर वावरातलं. आणि तिकडे याच्या मागे मोठे वडिलाचं आहे. ते बघा मगाशी मी दाखवलं होतं, ते मोठे वडिलाचं. एवढा वावर खाली झालाय मिरचीचं, बाकीचं व्हायचं आहे. पक्षीचा इतका सुंदर आवाज येत आहे. इथे वांग्याचे झाडं वगैरे लावले आहे. आता हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे, वाढलं की काढून घेणार. कारण की आता 2 महिने तरी इथे कोणी येणार नाही आहे, म्हणून सर्व खाली झालं की झालं. इथे बघा इथे लाल मिरची तोडणं चालू आहे. आणि इथे वाळू टाकणार आता. साडीचे इथे फॉल शिवली आहे. ए मुक्ता कुठे आली तू? कुठे आली? तुला देऊ का एक झाड? तू तोडते? तोंडाला लावते मग बमलं. आणखी आनंद बाबा थोडीशी राहिले. काऊन तुम्हाला त्रास झाला? मोठी माहिती दिदी आहे होते आता भयानक आहे तो, भयानक आहे तो म्हणते. मला भीती वाटते बा. नाही तो भयानक आहे ना. काय नाही करत तो. भयानक आहे. मारते बा, शिंग मारते. नाही तू बसली ना पाठीवर. तर सर्व पॅक केलंय बाबांनी, दोन्ही दरवाजे. आणि आता घरी जायची तयारी चालू आहे. थोडी संध्याकाळ पण होऊन राहिली, अंधार पडत आहे थोडा थोडा. मी पण माझ्यासाठी मिरच्या घेतल्या, लाल मिरची, हिरवी मिरची. हे बघा किती जवळ आहे खदान. हे दिसतंय ना असं डोंगरासारखं,
तर हे खदांची रेती आहे, माती. आता काही दिवसांनी इकडेचे पण वावर जाणार त्या खदांमध्ये. आहे तोपर्यंत एन्जॉय करून घ्यायचं शेतीचं. हे बघा आमची मुक्ता तिकडे जाऊन आहे मामासोबत. आंबाच्याच मागे मागे आहे ती, आली तेव्हापासनं. आंबे लागत नंतर त्या आंब्याचे देतो आम्ही. ते आहे कोणाचं वावर वे? शेले डांगेतो. हो का? मागच्या वेळेस कुठले आणले होते? बैलबंडीमध्ये बसली आहे, एन्जॉय करत आहे. पण बैलच नाही आहे. मला भीती वाटते. कुणाला कार मध्ये बसवून नेऊ? कार मध्ये बसवून न्यायचं. चलो इकडे आणता येते. नाही आता कार मध्ये गाड्या नाही हाय गाड्या भरपूर. तर आम्ही घरी निघत आहे आता. आणि हे बघा मी पण घेतलंय मिरची. आणि बिचारे तिकडे की नाही ते हे दिसतंय तुम्हाला, बैल दिसतंय, 2 नंदी बैल. त्यांना असं वाटत असेल आता कोणीच राहत नाही, जात आहे सर्वजण. ते इथेच राहतात असे फिरत, चारी बाजूनी कंपाऊंड आहे ताराचं, तर राहतात शेतामध्येच. मी ना एक आणखी व्हिडिओ घेणार जेव्हा थंडीचे दिवस राहणार ना, तेव्हा सगळीकडे असं हिरवं हिरवं छान वातावरण दिसते. तर तेव्हा मी व्हिडिओ घेणार, तेव्हा मग आपण बघू कसं वाटतं. आणि आत्ताच एकदा तुम्ही बघून घ्या. छान वाटतंय, पण शेतामध्ये असं उन्हाळ्याचं नाही राहू शकत. आता संध्याकाळ आहे तर हे बघा बाबा सर्व बांधून करून येत आहे. ते आमच्या आंब्याचं झाड आहे, आधी आंबे खूप लागले होते. झालोय हे बघा, समोर विकास चालला, त्याच्या मागे मागे आता आम्ही चाललो. वावर शेतामधून ना गावाकडे जायचा रस्ता माहिती नाही म्हणून त्याला समोर केलं. काय कुठे? शेतामधून घरी चाललो आपण. चंद्रपूरला चाललो. चंद्रपूरला? हो का? ही शेती भाऊजी करताय. आणि हे आहे मोठ्या वडिलाचं घर, मोठ्या वडिलाच्या मुलांचं. तर आम्ही आता बघून घेते. आम्ही बघितलं नव्हतं, झालं तेव्हापासून एकदा आली होती मी, त्याच्यानंतर मग पूर्ण झाल्याच्या नंतर नाही आली. हे बघा घरी आहे, घरी. बाबा कोण? बाबा आहे ते, मामा म्हणायचं. मामा मागे आहे. झालं पिऊन? काय पिते तू? पाणी पिते का काय पिते? असं प्यायला लागते. गावाला गेला तो, एकटाच राहिला तो शेतामध्ये. आता वाघाने खाल्लं तर गाव जवळ आलाय. हे बघा समोर माझे बाबा जात आहे. त्याला आता सवय झाली आहे ना. हो बरं झालं. हे बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये इथलं सर्व दाखवलंच होतं, घर. आणि आम्ही थांबलो वगैरे होतो. तर हे बघा छकुलीने शेगडी लावलीच आहे स्वयंपाकासाठी. नीलची मज्जाच आहे इकडे आल्यावर, गावामध्ये आल्यावर ना. आणि ते तोच खाणं चालू आहे. ए मुक्ता काय करते तू? तोच खात. तुम्ही नाही घेतला चहा? अतुल आलता का?
मी आत्ता शेतामधनं घरी आले. मोठ्याकडे गेली होती, चहा पाणी वगैरे झाला, तिकडे जेवण करून जा म्हणून फोर्स करत होते, पण मी म्हटलं नाही. आणि मी सकाळी ना मी दही मिरची साफ करायसाठी, साफ म्हणजे आता एक्स्ट्रा काढून घेईल छोटे मोठे, आणि उद्याला मग मी दही मिरची करणार. म्हणजे आज मी दह्यामध्ये भिजू घालून ठेवणार जिरं आणि मीठ वगैरे टाकून, आणि उद्याला मग उन्हामध्ये वाळवणार दिवसभर. हे बघा छोटे मिरची मी बाजूला काढून ठेवले दही मिरच्यासाठी, आणि हे डेली यूजसाठी ठेवणार आहे. खूप सारी मिरची आहे आणि याच्यातले आणखी साफ करतच आहे. तर बघणार. लोणचं तर आत्ता या सीझनमध्ये लोणचं नाही होत. हिवाळ्यामध्ये जे मिरची निघतात ना हिरवे, त्याचं लोणचं छान होते. हे कसं थोडंसं लालसर, थोडे पिवळे, उन्हामुळे ना तुम्ही समजू शकता कसे मिरची होऊ नये. काय बाळा? नमस्ते मंडळी, कसे आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर कालचाच व्हिडिओ मी कंटिन्यू करत आहे. आम्ही आलो आहे इथे स्मार्ट बाजारमध्ये, काही वस्तू घ्यायच्या होत्या. ती पण छान वाटते, पण ती मला वाटते पाईपवाली असेल. हे वरती करा. हो ना, पाईपवालीच आहे ना, ते नाही पाहिजे. ही किती वाली आहे? ही 200. हां, मोठी पण आहे. हे बघा, ही पण ती पाईपवालीच आहे, ती नाही पाहिजे आपल्याला. ती बॉटल पाईपवालीच आहे, ती मुक्तासाठी. हो ना, जास्त अशाच आहेत पण पाईपवाल्या. छान छान बॉटल्स आहे, पण पाईपवाल्याच आहे पूर्ण. हो ना, कितीचे? 279चे आहे. नको, हेच ठीक आहे. घरी भरून ठेवायसाठी अशीच पाहिजे, आणि आपल्याला एकच पाहिजे ना, काय दोन घ्यायचं? एक छोटीवाली पाहू. बास्केट नाही घेतली आहे, छोटीवाली. ती 79 दिसते आहे ना वरती. ही बघ, ती का? तेच परवडते त्याला, त्याच्यासाठी. हे ती पण छान वाटत आहे, पण तो कलर पिंक कलर माहीत नाही, नाहीच करतो तो. ही बॉटल कशी आहे? ही ते सेमच आहे, फक्त कलर वेगळे आहे. ही ठीक आहे ना नीलसाठी? ही 99 ग्रे कलर तोच आहे ना, अशीच पाहिजे त्याला, फास्टवाली. हो ना, पॅकिंगवाली आहे. हां, पॅकिंगवाली घ्या. कशी आहे? डॅमेज आहे. पॅकिंगवाली घ्या. वरती आहे क्रीम घेऊन घेऊ, मग चाललं जाऊ. मखाना पण घ्यायचं. काचेची नाही का, मी साखर आंबा केला ना, काचेची भरणी पण घ्यायची आहे. छान आहे हे भरून ठेवायसाठी. साखर आंबा भरून ठेवायला. हे खोलून बघा बरं, झाकण कम्फर्टेबल आहे का? खोलून पाहिलं. हे साखर आंबा भरून ठेवायसाठी. नाही, हा आहे ना एक मोठा, त्याच्यामध्ये लोणचं असं चांगलं वाला पाहिजे ना.
आहे ना, कम्फर्टेबल आहे ना झाकण काढायसाठी. चला. क्रीम घेऊन या. हो, क्रीमवरती आहे. घेऊन येऊ का, हे राहू द्यायचं? टी शर्ट चला. तुम्ही बघा, मी क्रीम घेऊन येते. इकडे पण छान छोटे छोटे भरून. छान निघाली ती, पण इथं तेवढ्या खास नाही वाटतं. हो चला. तर हे सेट केलंय नीलनी आणि मुक्ता खेळून राहिली आहे बघा. अरे वा वा वा, दुरून फेकायचं. मुक्ता हे बघ, असं असं, हे बघ इकडे बघ. अरे वा वा वा, दुरून फेक ना. छान छान छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर हे आहे मुक्ताचं टाइमपास काहीतरी, उन्हाळ्याचे दोघांसाठी पण कामी येते. तो दुरून पण फेकू शकतो आणि मुक्ता आता छोटी आहे तर ती जवळून टाकत आहे. मंडळी, ही आहे नेलची शूज. तर याला व्हाईट कलरच जास्त आवडतो, मला पण व्हाईट कलरच आवडतो. हे आहे, छान आहे. ग्रिप पण छान आहे, याची मजबूत आहे एकदम. हा ब्ल्यू कलर आहे ना, ते ब्ल्यू आहे ना, हा असा छान आहे. त्याला खूप आवडले होते हे, तर मग घेऊन दिले. तर आमचं जेवण वगैरे झालं आणि सामान पण मी आता व्यवस्थित ठेवून देईल. आणि साखर आंबा आहे तो या बरणीमध्ये भरून ठेवणार, कारण की सकाळी केला तो थंड पण झाला आणि छानपैकी ते भरून ठेवणार. मला खूप आवडल्या होत्या या बरण्या, छान. तर मंडळी, मी आत ना साखर आंबा भरून ठेवत आहे. सकाळी केला होता, छान झाला. आंब्याची जेली असते ना, त्या टाईप वाटत आहे तो. हे बघा, काय बाळा, तुझी बॉटल पाहिजे तुला? आधी त्याच्यामध्ये वॉटर नाही आहे पण. पाणी देते. हा साखर आंबा ना थोडासा जास्त शिजला आहे, तर त्याच्यामुळे तो ना, त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते जेली टाईप झालं आहे. जेली असते ना, त्या टाईप वाटत आहे तो. त्याच्यात मावणार की नाही माहिती नाही, प्रयत्न करते. फर्स्ट टाइम एवढा सारा साखर आंबा केला आहे. तर आधी थोडंसंच करायची. 2 किलोचा आहे हा. खूप सुंदर आंबे होते आणि खूप टेस्टी झाला आहे. पण विलायची वगैरे टाकले यात, खायला खूप छान लागतं. थोडा गॅप आहे, प्रेस करून भरावं लागेल. आहे हे बघा, बदाम दूध पाहिजे तुला? मी आता त्याला पॅक करणार
आणि फ्रीजमध्ये ठेवून देईल वर्षभरासाठी. हा स्टोअर करून ठेवणार, जेव्हा पाहिजे तेव्हा खात जाईल. मुलांना पण असं पोळीसोबत वगैरे, कारण की हा याचं जे स्ट्रक्चर आहे ना ते असं जाम टाईप झालं आहे, तर मुलांना पण पोळीसोबत वगैरे लावून रोल करून इमर्जन्सी जे इन्स्टंटवाली भूक असते ना त्यांच्यासाठी, कधी कधी छोटी छोटी भूक लागते, तर तेव्हा हा कामी येणार. तर मी आता फ्रीजमध्ये भरून ठेवून देईल, म्हणजे भरलाच आहे, फक्त ठेवायचं आहे. आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणखी भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.